मित्रांनो, सध्या एक प्रश्न आहे. ओपन जनरलला फक्त 11 जागा आहेत आणि मेरिटमध्ये 196 मार्कपर्यंत 11 विद्यार्थी दिसत आहे. मग साहजिक अनेक जण म्हणत आहे की कट ऑफ 196च्या वर जाईल. दुसरीकडे काही जण म्हणत आहे 165 मार्कवर 9,000 कॅन्डिडेट आहेत. मग 165 कट ऑफ कसा लागू शकतो? पण मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. आणि हा कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कट ऑफ कसा अचानक खाली येऊ शकतो. म्हणून हा डेमो नीट समजून घ्या. समजा एक्झाम 200 मार्कची आहे आणि मेरिट लिस्टमध्ये वरचे 11 विद्यार्थी असे आहेत की 199, 198, त्यासोबतच 198 आणि 197, 197, 197, त्यानंतरचे 196, 196 आणि 196 सेम मार्क असलेले असे विद्यार्थी आहेत. म्हणजे 11व्या रँकला 196 मार्क आहेत. आता इथे अनेक विद्यार्थी थांबतात आणि म्हणतात की कट ऑफ 196 जाईल, पण ॲक्च्युअल प्रोसेस इथून पुढे सुरू होते. आता त्यामध्ये 11 विद्यार्थ्यांची कॅटेगरी बघा. समजा त्या 11 पैकी 3 विद्यार्थी OBC, 2 विद्यार्थी SC, 1 विद्यार्थी EWS कॅटेगरीचा आहेत. याचा अर्थ काय झाला? हे 6 विद्यार्थी ओपनमध्ये राहणार नाहीत, ते त्यांच्या कॅटेगरी सीटवर शिफ्ट होतात. म्हणजे ओपनमध्ये उरलेले फक्त 5 विद्यार्थी. पण ओपनला भरायचे आहे 11 जागा, म्हणजे मेरिट अजून 11 रँक खाली जाणार. 6 रँक खाली जाणार. आता पुढचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. समजा त्या 5 विद्यार्थ्यांपैकी 2 जणांचं डॉक्युमेंट मिसमॅच झाले आणि 1 जणाचा सर्टिफिकेशन इनव्हॅलिड निघालं. म्हणजे DVमध्ये 3 उमेदवार रिजेक्ट झाले. आता ओपनमध्ये उरले फक्त 2 उमेदवार. पण ओपनला अजूनही 11 जागा भरायच्या आहेत. म्हणजे मेरिट अजून खाली जाणार. आता समजा त्या 2 उमेदवारांपैकी 1 उमेदवार दुसऱ्या सरकारी भरतीत सिलेक्ट झाला आणि दुसरा उमेदवार जॉईन करत नाही. म्हणजे ओपनमध्ये व्हॅलिड उमेदवार 0 झालेत, पण जागा अजूनही 11 आहेत. आता डिपार्टमेंट काय करतो, तर ती मेरिट लिस्ट खाली सरकवतो. सुरुवातीला 196 मार्कवर मेरिट थांबली होती, पण कॅटेगरी शिफ्ट, डॉक्युमेंट रिजेक्शन आणि जॉईनिंग प्रोसेसमुळे मेरिट खाली येते 190, 185, 180, 175, 170 पर्यंत येते. समजा या रेंजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओपनला 11 व्हॅलिड कॅन्डिडेट मिळाले, मग फायनल कट ऑफ 170 किंवा 168 किंवा 165च्या आसपास देखील जाऊ शकतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कट ऑफ मार्क पाहून ठरत नाही. कट ऑफ मेरिट मुवमेंटवर ठरतो. वरचे उमेदवार कॅटेगरीमध्ये शिफ्ट झाले, डॉक्युमेंट रिजेक्ट झाले किंवा जॉईन नाही झाले की मेरिट आपोआप खाली सरकते. म्हणून 165वर 9,000 कॅन्डिडेट आहेत. याचा अर्थ असा नाही की ते सगळे ओपन कॅटेगरीचे आहेत. त्यामध्ये OBC, SC, ST, EWS सगळे कॅटेगरीचे उमेदवार असतात. म्हणून सिंपल मॅथ करून कट ऑफ ठरवता येत नाही. फायनल कट ऑफ नेहमी व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग प्रोसेस नंतरच